क्षेत्रफळ. क्षेत्रफळ बरोबर. कशाचं क्षेत्रफळ आपण शिकत होतो काल? पण कोणत्या चौकोनाचं क्षेत्रफळ? कोणत्या प्रकारचं चौकोन? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. कोणत्या चौकोनाचं समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपण शिकवतो है ना. आता आपल्याला समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बघायचंय. आपल्याला खूप सारे चौकोनांचं इथे आपल्याला क्षेत्रफळांची सूत्र दिलेली आहेत. त्याच्यातलं आपण आयताचं, चौरसाचं आणि समांतरभुज चौकोनाचं आपण आता बघितलं. आता आपल्याला कोणत्या प्रकारच्या चौकोनाचं बघायचंय क्षेत्रफळ? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. कोणत्या प्रकारचा चौकोन? कोणता चौकोन? काल आपण समांतरभुज चौकोन त्याचं क्षेत्रफळ बघितलं. समांतरभुज. आज समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला बघायचं. समभुज चौकोन म्हणजे काय? तर ज्याच्या चारही बाजू समान असतात, कोन सारखे नसतात. चारही बाजू समान असणारी चौरस पण एक आकृती आहे जिच्या चारही बाजू समान असतात. पण चौरस आणि समभुज चौकोनामध्ये फरक आहे. चौरस असा असतो ज्याचे चारही बाजू पण सारख्या असतात आणि चारही कोन 90 अंशाचे असतात. आता आपल्याला बघायचंय समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. कोणत्या चौकोनाचे क्षेत्रफळ? समभुज. समभुज चौकोन अशा प्रकारचं असतं. हा असा समभुज चौकोन असतो ज्या चारही बाजू सारख्या असतात. असं आपण काढतो किंवा असा समभुज चौकोन काढतो. आता समभुज चौकोन हे दोन्ही पण समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर याच्या क्षेत्रफळाच्या सूत्रासाठी काय करायचं? 1/2 गुणिले d1 गुणिले d2 असं सूत्र आहे त्याचं. 1/2 गुणिले d1 गुणिले d2. आता d1 d2 हे काय आहे? तर d1 आणि d2 d जे अक्षर वापरलंय ते d म्हणजे डायगोनल असतो. आता इंग्लिश मध्ये तो डायगोनल आहे म्हणून त्याला d अक्षर दिलं. आता डायगोनल म्हणजे मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं? तर मराठीमध्ये म्हणायचं कर्ण. कर्ण 1 आणि कर्ण 2. आता कर्ण 1 कर्ण 2 म्हणजे काय? आता प्रत्येक जो चौकोन असतो, कोणत्याही प्रकारचा जो चौकोन असतो त्या चौकोनाला 2 कर्ण असतात. कर्ण 4 बाजू 4 असतात, कोन पण 4 असतात आणि 2 कर्ण असतात. कर्ण म्हणजे काय? तर समोरासमोरील शिरोबिंदू मी जेव्हा जोडते म्हणजे ए ला मी सी, एच्या समोरचा जो सी शिरोबिंदू आहे सी त्याला मी जर जोडला, ए आणि सी जोडला, तर ही जी हा जो रेषाखंड तयार होतो, ही जी बाजू तयार होते एसी, ह्याला कर्ण म्हणायचं. त्याप्रमाणेच बी डी ला जोडला की हा बीडी एक दुसरा कर्ण तयार होतो. असे 2 कर्ण आहेत तिथे, एक एसी आणि एक बीडी. तर या एसी आणि बीडीचं काय करायचं? इथे गुणाकार करायचा आहे. 1/2 गुणिले d1. d1 म्हणजे पहिला कर्ण या आकृतीमध्ये एसी आहे आणि गुणिले दुसरा कर्ण डीबी आहे. अशा 2 कर्णांचा गुणाकार असं आपल्याला सूत्र आहे. 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. कर्णांच्या लांबींचा म्हणजे कर्ण घ्यायचे दोन्ही पण आणि त्यांचा गुणाकार करायचा. आता समजा ही आकृती आहे, हिचं मी नाव देते PQRS आहे. तर या PQRS मध्ये कर्ण कोणते कोणते सांगा बघू दे. PQRS ला कर्ण कोणते आहेत? समोरासमोरचे शिरोबिंदू जोडले की कर्ण तयार होतो.
तर ही जी आकृती आहे याच्यातले कर्ण सांगा बघू दे मला. या आकृतीमध्ये PQRS मध्ये कर्ण कोणते कोणते येतील सांगा. कर्णांची नावं सांगायची. प्रत्येक बिंदूला समोरचा शिरोबिंदू जोडला की तिथे कर्ण बनतो. हा P घ्यायचा आधी. P ला मी समोर जो येतोय Pच्या तो R. P आणि R जोडला की हा कर्ण झाला. त्यानंतर S आहे. S ला समोर जो आहे Q तो जोडला की कर्ण झालं. असे दोन कर्ण आहेत इथे पण. एक PR आहे आणि दुसरा SQ. कर्ण 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 कळला. कर्ण म्हणजे समोरा जोडले ना शिरोबिंदू, चौकोनाचे शिरोबिंदू समोरासमोरील शिरोबिंदू जोडले की जे बनतात तो कर्ण असतो. या आकृतीत कर्ण कोणते आहेत सांगा. कोणीतरी सांगा मला अनम्यूट करून. कर्ण कोणते आहेत सांगा. या आकृतीमध्ये कर्ण कोणते आहेत. कर्ण कोणते. SU SU आणि VT हे दोन कर्ण. एक हा कर्ण आहे SU आणि VT. मग एक कर्ण D1 घ्यायचा. D1 म्हणजे पहिला कर्ण आणि D2 म्हणजे दुसरा कर्ण. असे दोन कर्ण याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये पाया, उंची वगैरे काही येत नाही. याच्यामध्ये दोन्ही कर्णांचा गुणाकार करायचा आणि 1/2 गुणिले D1 गुणिले D2 असं आपण सूत्र वापरायचं. ठीक आहे. आता आपण पुढची एक्सरसाइज बघणार आहोत. हे बघा काय दिलं. पहिलं गणित सराव संच 15.2 मध्ये एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 15 व 24 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढा. एक समभुज चौकोन आहे. समभुज चौकोन कोणताही एक समभुज चौकोन आहे. त्याचे दोन्ही कर्ण दिलेले आहेत. दोन्ही कर्णांची लांबी दिलेली आहे. म्हणजे D1 आणि D2 दोन्ही दिलेलं आहे. D1 किती आहे आणि आपल्याला क्षेत्रफळ त्याचं काढायचंय. D1 किती दिलेलं आहे आपल्याला. D1 म्हणजे पहिला कर्ण. D2 म्हणजे दुसऱ्या कर्णाची लांबी. D1 किती दिलेलं आहे. दोन्ही कर्णाची लांबी दिली आहे. एकाची 15 आणि दुसऱ्याची 24 सेमी आणि आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आपण काय करायचं. समभुज चौकोनासाठी D1 जो आहे D1 15 सेमी दिलेला आहे आणि D2 जो आहे तो 24 सेमी दिलेला आहे. आणि आपल्याला शोधायचंय समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. समभुज चौकोन आहे तो, त्याचं क्षेत्रफळ काढायचंय. आता समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले D1 गुणिले D2. क्षेत्रफळ पाहिजे ना मला. हे क्षेत्रफळ पाहिजे. मग क्षेत्रफळ कसं मिळेल. 1/2 गुणिले D1 गुणिले D2 असं सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये मला काय काय दिलंय. क्षेत्रफळ नाही दिलंय. हे मला शोधायचंय. मग काय दिलंय. D1 दिलंय आणि D2 दिलंय. त्या किमती इथे टाकायच्या सूत्रामध्ये. 1/2 गुणिले D1 किती दिलेला आहे. D1 पहिला कर्ण किती दिलेला आहे.
15. मग D1 च्या जागेवर 15 टाका. D2 किती दिलेला आहे? 24. आता हा जो 2 आहे ना, 2 हा खाली छेदामध्ये आहे म्हणजे भागिले. तर या 2 ने या दोघा 15 किंवा 24 पैकी कोणाला भाग जाईल? आपण काल कसोटी बघितली, 2 ने भाग केव्हा जातो? कोणाला जाईल? 15 ला जाईल 2 ने भाग की 24 ला जाईल? 2 ची कसोटी वापरायची, कारण खाली इथे 2 आहेत. या 2 ने भाग लावायचे तर कसोटी वापरायची. आपण बघितलं की कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 0, 2, 4, 6, 8 एकक स्थानी पाहिजे. एकक स्थानी जर असतील यापैकी कुठलाही एक अंक 0 असेल एकक स्थानी, किंवा 2 असेल एकक स्थानी, किंवा 4 असेल एकक स्थानी, 6 असेल किंवा 8 एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. मग या 15 आणि 24 पैकी कोणती संख्या आहे जिला या 2 ने भाग जाईल? कोणती आहे? 24. मग इथे मी या 2 ला आणि या वरच्या 24 ला, 2 खाली आहेत आणि वरती 24 आहेत अंशामध्ये, या दोघांनाही मी 2 ने भाग लावेल. 2 ला 2 ने भाग लावल्यावर किती उत्तर येणार? या 2 ला, याला पण 2 ने भाग लावणार आणि याला पण 2 ला 2 ने भाग लावला की बे एके बे, एक उत्तर येतं ना. 2 ला 2 ने भाग लावला की बे एके बे, एक उत्तर आलं. आणि 24 ला लावा 2 ने भाग, 24 ला लावायचा 2 ने भाग, किती येणार? 24 ला 2 ने भाग लावल्यावर गुणाकार नाही करायचंय, भागाकार, भागायचंय. 12. बरोबर, 12. 48 गुणलं तुम्ही 2 ने, गुणायचं नाही, भागायचंय. आता छेदात काय राहिलं बघा? छेदामध्ये काय राहिलं? छेदात काय राहिलंय? काहीच आहे, 1 राहिलाय छेदात. तो नाही लिहिला तरी चालतो. 1 राहिलाय, काही नाही म्हणजे 1 आहे, पण तो नाही लिहिला तरी चालतो छेदामध्ये. अंशात काय राहिलंय? अंशात 15 आणि गुणिले 12. 15 गुणिले 12 किती येतं? 180. बरोबर, 180. 180 याला एकक काय द्यायचं? 180 ला एकक काय द्यायचं? सेमी. 180 काय आहे? 180 जे उत्तर आलंय ते काय आहे? हे जे आपण 180 काढलं उत्तर, ते काय आहे? काय शोधलंय? 180 काय? नाही, पण हे काय आहे? काय शोधलंय आपण? क्षेत्रफळ. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आणि हे जर क्षेत्रफळ आहे, 180 हे क्षेत्रफळ आहे, आणि क्षेत्रफळाला तुम्हाला काल सांगितलं मी, जर क्षेत्रफळ असेल तर त्याला चौ सेमी, चौ मी अशी एकक येतात. आता आपले कर्ण सेमी मध्ये दिलेले आहेत, मग तुमचं जे क्षेत्रफळ आहे ते चौ सेमी मध्ये येणार, कारण क्षेत्रफळ आपण शोधलेलं आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना? आता आपण दुसरं गणित बघायचंय. म्यूट करा सर्वांनी प्लीज, म्यूट करा आता. आता पुन्हा आपल्याला दुसऱ्या गणितामध्ये पण तसंच प्रश्न दिलेला आहे की म्यूट करा बघून, म्यूट करा सर्वांनी. मी जेव्हा विचारेन तेव्हा अनम्यूट करून उत्तर द्या हा मुलांनो.
करा. ठीक आहे. एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी, बघा इथे पण तेच दिलेलं, मगाशी पण तेच दिलेलं, दोन कर्णांची लांबी. इथे पण दोन कर्णांची लांबीच दिली. अनुक्रमे 16.5 सेमी ही एका कर्णाची लांबी आहे आणि ही दुसऱ्या कर्णाची लांबी आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे दोन्ही कर्णांची लांबी परत तुम्हाला इथे दिलेली आहे ना. तर आपण काय करायचं, काय काय दिले ते लिहू. काय दिले मला परत, D1 आणि D2 दिले. D1 तुम्हाला 16.5 सेमी दिलेला आहे आणि D2 जे आहे ते 14.2 सेमी दिलेला आहे. आणि आपल्याला शोधायचंय समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, हे मला शोधायचं आहे. किती समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती. तर पुन्हा D1 D2 दिलंय आणि समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचंय. पुन्हा सूत्र तेच वापरायचं. समभुज, कारण क्षेत्रफळ मला शोधायचं आहे मुलांनो. क्षेत्रफळ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले D1 म्हणजे पहिला कर्ण गुणिले D2 ते दुसरा कर्ण. दोन्ही कर्ण इथे मला दिलेले आहेत. दोन्ही कर्णांची लांबी दिलेली आहे. D1 पण दिले, D2 पण दिले आणि मला क्षेत्रफळ काढायचं. इथे तर क्षेत्रफळ जे आहे ते आहे तसंच तिथे राहणार. क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले 16.5 हे तुमचं काय आहे, पहिला कर्ण आहे. आणि गुणिले 14.2 दुसरा कर्ण, 14.2. आता मगासारखंच करायचं. 2 ने कोणाला भाग जातो ते आधी ओळखा. अंशामध्ये ज्या दोन कर्ण आहेत या दोन पैकी या छेदातल्या 2 ने कोणाला भाग जाईल. 16.5 ला जाईल की 14.2 ला जाईल. कसोटी वापरायची. 14.2 ला. मग मी 14.2 ला आणि या 2 ला आणि 14.2 ला दोघांनाही मी 2 ने भाग लावणार, कारण दोघांनाही 2 ने भाग जातो. इथे बे येईल आणि इथे किती येईल सांगा. 14.2 ला भागून उत्तर सांगा. 2 ने भागायचे, 2 ने भागायचे 14.2. किती येणार. 14.2 ला 2 ने भागा. सगळ्यांनी सोडवायचंय, भागाकार करायचं पटापट. 7.1. आता छेदामध्ये काय राहिलं नाहीये, 1 राहिलं छेदामध्ये आणि अंशामध्ये राहिलंय 16.5 गुणिले 7.1. यांचा गुणाकार करा. 16.5 गुणिले 7.1 यांचा गुणाकार करायचा आपल्याला. तेवढं तुमचं क्षेत्रफळ असणार 14 सेमी. दशांशीनं शेवटी द्यायचं. आधी दशांशीनं आहे हे बघायचंच नाही. आधी डायरेक्ट 165 गुणिले 71 करायचं. दशांशीनं लास्टला द्यायचं असतं. दोन संख्या, एक ही संख्या आणि एक ही, म्हणजे 2 संख्या सोडून दशांशीने. आधी दशांशीनं कुठेच घ्यायचं नाही गुणाकारामध्ये. फायनल जेव्हा तुम्हाला आन्सर मिळेल गुणाकाराचं खाली शेवटचं आपल्याला जेव्हा गुणाकार मिळेल तेव्हा फक्त 2 संख्या सोडून दशांशीनं, उजवीकडून इकडून 2 संख्या सोडून दशांशीनं द्यायचं. गुणाकार करायचे सर्वांनी. 165 ला 71 ने गुणा. दशांशीनं नाहीये असं समजा. 165 घ्या हे आणि हे 71 घ्या, असा गुणाकार करा. सगळ्यांनी गुणाकार करायचा आणि मला उत्तर सांगायचं आहे.
165 गुणिले 71 आधी करा आणि मग दोन संख्या सोडून दशांश द्या त्याला. कारण दोन संख्या का, कारण 116.5 एक संख्या आहे दशांश चिन्हानंतर आणि इथे 2. सगळ्यांनी गुणाकार करा. 165 गुणिले 71. एकशे 24. किती? 15. किती आलं उत्तर? 17.15. 114.15. 17.15. सगळ्यांचं हेच उत्तर आलंय का बघा. आणि हे क्षेत्रफळ आहे म्हणून याला 4 सेमी असं एक द्यायचं आहे. एक क्षेत्रफळ आले आपलं समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. मॅडम 117. 117.15. ठीक, कळलं. आता आपण समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ झालेलं आहे. पुढची जी दोन गणित आहेत ती थोडी अशी खूप मोठी आहेत, लेंदी आहेत. ती आपण हवी तर परीक्षेच्या वेळेला घेऊ. आता आपण पुढचा जो चौकोन आहे तो आपण शिकणार आहोत. पुढच्या चौकोनाचं क्षेत्रफळ आपण बघणार. पुढचा जो चौकोन आहे ना आपल्याला त्याचं नाव आहे समलंब चौकोन. समलंब चौकोन. ठीक आहे, बरोबर. आता समलंब चौकोन, आता अजूनपर्यंत आपण 4 प्रकारचे चौकोन बघितले है ना. पहिला बघितला आपण आयत, मग चौरस, मग समांतरभुज चौकोन आणि मग समभुज चौकोन. आता आपल्याला हा 5वा जो चौकोन आहे तो समलंब चौकोन आहे. आता हा जो 5वा चौकोन आहे समलंब चौकोन, हा आधीचे जे 4 चौकोन आपण शिकलो त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे ते 4 चौकोन हे एकाच गटामध्ये येतात, एकाच कॅटेगरीमध्ये येतात. पण समलंब चौकोन हा जरा वेगळ्या गटामध्ये येतो. बघा, चौकोनामध्ये आपण आधीचे जे 4 चौकोन बघितले त्यांचा गट वेगळा आहे. त्याच्यात कोण येतं, त्याच्यात आयत आलाय, आयत आहे, चौरस आहे, त्यानंतर समांतरभुज चौकोन आहे आणि समभुज चौकोन आताच आपण बघितलं. समभुज चौकोन हे 4ही चौकोन एकाच गटात येतात. चौकोनाच्या प्रकारामध्ये चौकोनाचे प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये हे 4 एकाच गटात येतात आणि ह्या दुसऱ्या गटामध्ये समलंब चौकोन येतो. आता काय बरं फरक आहे, हे दोघं वेगवेगळ्या गटात आहे, समलंब चौकोन यांच्या गटात का नाहीये, तो वेगळा का आहे, याचं कारण आपल्याला माहित पाहिजे. समलंब चौकोन हा आणि हे चौकोन, हे 4ही चौकोन आयत, चौरस, समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन हे एकाच गटात का येतात. भले त्यांचे क्षेत्रफळांची सूत्र वेगवेगळी आहेत. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र वेगळं आहे, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वेगळं आहे, समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वेगळं आहे आणि समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र सुद्धा वेगळं आहे. पण तरीही ते एका गटात का आणि समलंब चौकोन वेगळ्या गटात का, हे आपल्याला माहित पाहिजे. माहित करून घ्यायचंय का वेगळे आहेत, हे का वेगळे आहेत, म्हणजे ते 4ही एका गटात आणि समलंब चौकोनाला वेगळ्या गटात का ठेवलेलं आहे हे आपल्याला माहित पाहिजे.
तर ते आपण आता माहित करून घेणार आहोत की वेगळा का आहे बरं समलंब चौकोन. तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या आकृत्या आपल्याला काढाव्या लागतील. पाचीच्या आपण आकृत्या काढूया. बघा, आयत आधी काढते मी. आयत असा असतो, ठीक आहे, आयत. त्यानंतर चौरस असा, चारी बाजू सारख्या आणि चारी कोण 90 अंशाचे. याचे पण चारी कोण 90 अंशाचे, पण याच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, सगळ्या सारख्या नसतात. याचे पण चारी कोण 90 अंशाचे असतात. हा चौरस आहे, चारी बाजू पण सारख्या. आयत. आकृतीवरून आपल्याला कळतं की ते वेगळे का आहेत. हा चौरस आहे. त्यानंतर असा आपण काढतो आकृती, हा आहे समांतर भुज चौकोन. हा आणि हा वेगळा आहे, हा आयत आहे आणि हा समांतर भुज चौकोन. हा समांतर भुज चौकोन. आणि चौथा जो येतो तो आहे समभुज चौकोन. आताच आपण शिकलो समभुज चौकोन. आता या चौकोनांमध्ये सारखेपणा काय आहे आणि आता समलंब चौकोन वेगळा का आहे. समलंब चौकोनाची मी आकृती काढते, अशी आकृती असते समलंब चौकोन. आता यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काय फरक आहे माहितीये का. हे जे चारी चौकोन आहेत ना, आयत, चौरस, समांतरभुज, समभुज, याच्या समोरासमोरील बाजू, दोन्ही बाजूंच्या जोड्या, समोरासमोरील ज्या जोड्या आहेत, म्हणजे अशी आणि अशी ही एक जोडी, अशी आणि अशी ही दुसरी जोडी, अशा ज्या दोन्ही जोड्या आहेत समोरासमोरील बाजूंच्या, समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या एकमेकींना समांतर असतात. समांतर, समांतर, समांतर म्हणजे काय. ही जी बाजू आहे ही आणि ही त्याच्या समोरची बाजू, या तुम्ही किती वाढवल्या पुढे, कुठल्या या बाजूला वाढवा, या बाजूला वाढवा, कुठेही वाढवल्या तरी एकमेकींना त्या कधीच छेदणार नाही. म्हणजे समांतर असणं म्हणजे काय, दोन बाजू समांतर असणं म्हणजे त्या कितीही तुम्ही वाढवा किंवा अशा कितीही वाढवा पुढे, त्या एकमेकींना कधीच भेटणार नाही. त्याला समांतर बाजू म्हणतात. आयत, चौरस, समभुज, समांतरभुज यांच्या समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात. बघा, ही पण जोडी समांतर आहे, ही वाली, ही बघा, ही जोडी पण समांतर आहे. म्हणजे तुम्ही कितीही वाढवली पुढे, वरती, खाली, तरी सुद्धा त्या एकमेकींना कधीच भेटणार नाही. भेटतील का कधी एकमेकींना या बाजू. किती तुम्ही पुढे वाढवा, वरती वाढवा, खाली वाढवा, त्या एकमेकांना अशा कधी छेदणार नाहीयेत. जर त्या छेदत नाही याचा अर्थ त्या समांतर आहेत. या चारी चौकोन कसे आहेत माहितीये का. हे चारी चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या, अशा पण आणि अशा पण समांतर आहेत. चौरसाचं पण जर बघितलं तर चौरसाचे पण या दोन बाजू समांतर आहेत आणि या दोन बाजू सुद्धा समांतर आहेत, या पण समांतर, कधीच छेदणार नाही एकमेकींना. समांतर भुज चौकोनाचं पण तसंच आहे. समांतर भुज चौकोनाचं सुद्धा ही बाजू आणि ही बाजू, ही जोडी पण समांतर आहे आणि ही पण समोरासमोरील बाजूंची ही जोडी पण समांतर आहे, त्या कधीच एकमेकींना छेदणार. समभुज चौकोनाचं सुद्धा तसंच आहे. या चारही चौकोनांना एका गटात का बसवलंय, कारण या चारही चौकोनांच्या समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात. दोन्ही जोड्या, हा शब्द महत्वाचा आहे. या चारही चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात, म्हणून ते चारही एका गटात आहेत. मग समलंब चौकोन वेगळा का, कारण बघा, समलंब चौकोन हा आहे, हा मी काढलाय. आता याच्यामध्ये काय होतं बघा, याच्यामध्ये ही आणि ही बाजू, ही मी पुढे वाढवली, अशी वाढवली किंवा या बाजूला वाढवली, तर एकमेकींना त्या छेदणार नाही. या बाजूला वाढवा किंवा या बाजूला वाढवा, त्या छेदणार नाही. म्हणजे ही बाजू जी आहे, ही जोडी जी आहे ती छेदणारी नाहीये, म्हणजे ती समांतर आहे. ही आणि ही बाजूची जोडी समांतर आहे. पण दुसरी जी जोडी आहे ना, ही जोडी,
ही जोडी समांतर नाहीये बघा. ही पुढे वाढवली ना तुम्ही अशी, तर ती छेदते बघा इथे येऊन. दिसते? छेदली बघा एकमेकींना. म्हणजे ही जी जोडी आहे ही समांतर नाही आहे. काय नाहीये? समांतर नाही. एकच जोडी समांतर आहे. तसं आयत, चौरस, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन या चारही चौकोनाच्या दोन्ही जोड्या समांतर असतात. अशी पण समांतर आहे, अशी पण समांतर. पण समलंब चौकोनामध्ये एकच जोडी समांतर असते. म्हणून त्याचे वेगवेगळे आपण गट केलेले आहेत. मग कशावरून गट केले? तर आयत नेक्स्ट कितवीच आहे? आयत, चौरस, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन या चौकोनांच्या समोरासमोरील बाजूंच्या दोनही जोड्या समांतर असतात. दोनही जोड्या समांतर असतात. म्हणून ते एकाच गटात. या चौघांच्या पण दोन्ही जोड्या अशी पण समांतर असते आणि अशी पण समांतर, अशी असणार किंवा अशी असणार, पण त्या एकमेकींना छेदणार नाही. तसं समलंब चौकोन वेगळा का? कारण या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूची एकच जोडी समांतर असते. समोरासमोरील बाजूची एकच जोडी. इथे दोन्ही जोड्या आणि इथे एकच जोडी समांतर असते. हा फरक आहे. कारण दुसरी जोडी जी आहे ती छेदणारी असते. एकच जोडी समांतर असते समोरासमोरील बाजूची. फरक कळला? हा फरक माहित पाहिजे मुलांना. सगळ्यांना फरक कळला दोन्ही मधला? की ते जे चार चौकोन आहेत, आयत, चौरस, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, ते एका गटात का? कारण त्याच्या अशी पण जोडी समांतर म्हणजे कधीही छेदत नाही आणि अशी पण कधीही छेदत नाही. अशी असली तरी ती कधीही छेदणार नाही. पण समलंब चौकोनाची एक जोडी अशी असते, ती पुढे जाऊन छेदते. दुसरी जोडी समांतर असते, पण एक जोडी अशी असल्यामुळे ती छेदणार. कळते का? तर आता आपल्याला या समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बघायचंय. आपल्याला माहित पाहिजे की कसे चौकोन असतात, त्यांना कसं वेगवेगळ्या गटात टाकलेलं आहे. आता आपल्याला शिकायचंय समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. समलंब चौकोन असं असतं. सगळे ऐकतायत का? की मी एकटीच इथे बडबडते? इथे आता हा समलंब चौकोन आहे. एबीसीडी जो आहे तो समलंब चौकोन. आता कोणत्याही समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ हवं असेल तर सूत्र असं आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. आता याच्यामध्ये मला सांगा की समांतर बाजू कोणत्या आहेत, म्हणजे कोणती जोडी समांतर बाजूंची नावं सांगा ज्या समांतर आहेत, म्हणजे एकमेकींना न छेदणार. अशा कोणत्या बाजू आहेत? नावं सांगा त्या बाजूंची. याच्यामध्ये समांतर बाजूंची जोडी सांगा. कोणी अनम्यूट करून सांगा की या चौकोनामध्ये समांतर बाजूची जोडी कोणती आहे जी कधीही छेदणार नाही. एकच जोडी समांतर आहे, दुसरी नाहीये समांतर. हा, एबी आणि एबीला समांतर कोण आहे? बीसी. व्हेरी गुड. आणि दुसरी जी जोडी आहे, ही जी जोडी आहे ही छेदणारी जोडी आहे. ही नाही घ्यायची कारण ही पुढे जाऊन छेदणार आहे.
तर ज्या समांतर आहेत चौकोनाच्या क्षेत्रफळामध्ये समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. ज्या समांतर बाजू आहेत त्यांची बेरीज करायची आणि गुणिले उंची असं सूत्र आहे. तर उंची म्हणजे काय, तर या समांतर बाजू ज्या आहेत त्या समांतर बाजूमधून अशी सरळ येणारी जी आहे ती उंची आहे, ती उंची. आणि समांतर बाजू ज्या आहेत त्यांची बेरीज करायची म्हणजे AB आणि DC यांची बेरीज होते. या आकृतीमध्ये जर बघायला गेलं तर असं सूत्र तयार होईल. 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज म्हणजे AB अधिक DC, या दोन समांतर बाजू आहेत त्यांची बेरीज करायची आणि गुणिले उंची. उंची कोणती आहे, DE. DE घेऊ शकता किंवा C मधून पण उंची तुम्ही काढू शकता, अशी पण उंची चालते, कोणती उंची चालते. या समांतर बाजूंची बेरीज आहे आणि ही उंची आहे, असं सूत्र आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची, असं सूत्र आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. सूत्र लक्षात ठेवायचं. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. बघा, मुळात मुलांना ना चौकोनांची नावच लक्षात नाही राहत. समांतरभुज चौकोन कसा असतो, आकृत्या लक्षात ठेवायच्या. आकृत्या, प्रत्येक चौकोनाची आकृती वेगळी वेगळी. आयत कसा वेगळा आहे, चौरस वेगळा आहे, है ना. आकृत्यावरून मग आपल्याला त्याचं क्षेत्रफळ पण लक्षात राहील, आकृती लक्षात राहिली पाहिजे. बघा, इथे चौकोन 5 चौकोन आपल्याला शिकायचे, 5 चौकोन आहेत, पण 5ची चौकोनाची आकृती वेगळी वेगळी. कळतंय का मुलांना. समलंब चौकोन वेगळा, समांतरभुज चौकोन वेगळा. सम हा शब्द सगळ्यात आलाय बघा. समांतर भुजामध्ये पण सम शब्द येतोय, समभुज पण सम येतोय, समलंब मध्ये पण सम येतोय. त्यामुळे मुलं कन्फ्युज होतात, समलंब चौकोन नक्की कसा असतो. तर ते समलंब म्हणजे समांतरभुज चौकोनाची आकृती घडतात, समभुज त्यांना कळत नाही. असं नका करू, सगळे चौकोन वेगळे वेगळे आहेत, आकृत्या वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या, म्हणून तर नावं वेगळी दिली ना. सगळे चौकोन जर सारखे असते तर त्यांना नावं फक्त चौकोन एकच नाव दिलं असतं. आता आपल्याला याच्यावरून आपल्याला गणित सोडवायचे आहे. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावर. अच्छा, इथे तुम्हाला एक आकृती दिली आहे. चौकोन ABCD मध्ये, हा चौकोन ABCD, त्याच्यामध्ये AB ची लांबी 13 सेमी दिले, DC ची लांबी 9 सेमी दिले आणि AD 8 सेमी दिलेला आहे. तर चौकोन ABCD चे क्षेत्रफळ काढा. आता चौकोन ABCD आकृती दिली आहे, पण चौकोन ABCD कोणता चौकोन आहे ते नाही दिले आपल्याला. म्हणजे तो समभुज आहे, तो आयत आहे की समांतरभुज आहे की समलंब चौकोन आहे, हे नाही दिले. फक्त एक आकृती दिली आहे, ही बघा, ही आकृती, आणि त्याच्यामध्ये काही माप दिलेली आहे. एबीचं माप दिलंय, डीसीचं दिलंय, एडीचं दिलंय, आणि आपल्याला या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचंय. आता चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं तर सूत्र वापरायचंय, बरोबर आहे. आपल्याला बरीचशी सूत्र आपण बघितली चौकोनांच्या क्षेत्रफळांची. आपण आयताच्या पण क्षेत्रफळाचं सूत्र बघितलं, चौरसाचं पण बघितलं, समांतरभुज चौकोनाचं पण बघितलं, समभुज चौकोनाचं पण बघितलं, आणि समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र सुद्धा बघितलं. पण आता हा चौकोन नक्की कोणता आहे हे आपल्याला ओळखायचंय, कारण त्यांनी असं काही दिलंच नाही की चौकोन ABCD हा आयत आहे किंवा चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, असं काहीच नाही दिले. नुसतं चौकोन दिले. चौकोन तर खूप साऱ्या प्रकारचे आहेत, सूत्र कुठलं वापरायचं.
तर सूत्र वापरण्याच्या आधी आपण हा चौकोन कोणता आहे हे ओळखलं पाहिजे. ओळखायचं कसं? आकृतीवरून ओळखायचं. म्हणून सांगते आकृती माहित पाहिजे. आता आकृतीवरून तुम्हाला कळतं. काय कळलं? कोणता चौकोन आहे हा? आकृतीवरून समांतरभुज चौकोन आहे की समभुज आहे की समलंब आहे? कोणता चौकोन आहे? हा कोणता चौकोन आहे? एबीसीडी. बघा या चौकोनात काय आहे माहितीये का? चौकोनात ओळखता आला पाहिजे. आयत आहे का? हा आयत आहे. मुलांनो ओळखायची, आकृती ओळखायची. आयत आहे का? आयत आहे का? आयत नाही, आयत असा असतो, सरळ असतो असा आयत. आयत तसा असा असेल किंवा असा असेल, पण हा आयत नाहीये. कारण ही एक बाजू बघा ही अशी आहे आणि एक अशी आहे. ही समांतर नाहीयेत या. हे बघा इथे पुढे जाऊन ती छेदणार आहे. फक्त ही जी बाजू आहे ही समांतर आहे, ही समांतर आहे. ही दुसरी जी बाजू आहे ती समांतर नाहीये. हा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये समोरासमोरील बाजूंच्या किती जोड्या समांतर दिसतात बघा? सांगा मला जरा अनम्यूट करून. दोन्ही जोड्या समांतर आहेत का समोरासमोरील बाजूंच्या? याच्यामध्ये समोरासमोरील बाजू दोन्ही जोड्या समांतर आहेत का? नाही. एबी आणि डी. मग कोणती समांतर दिसते? फक्त कोणत्या कोणत्या बाजू समांतर दिसतात? एबी. एबी जोडी असते. एकच बाजू समांतर कशी काय असू शकते? समांतर बोलल्यावर दोन असतात. कोणत्या दोन बाजू समांतर आहेत ज्या एकमेकींना कधी छेदणार नाही? जोडी सांगा. जोडी बोलल्यावर दोन नावं सांगायची. जोडी म्हटलं की दोन नावं सांगायची. कोणत्या दोन बाजू आहेत ज्या समांतर आहेत एकमेकींना? एबी आणि हा एडी. एबी आणि एडी समांतर आहे. एबी आणि एडी समांतर आहे. कोणती जोडी समांतर आहे? एबी आणि जोडी. जोडी जोडी म्हणजे दोघं जण असतात. डीसी. हे बघा एबी, एबी आणि तिच्या समोरची ही टीसी या समांतर आहेत बघा. या तुम्ही कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना छेदणार नाही. बघा इथून वाढवा, पुढे किती वाढवा, त्या एकमेकांना छेदणार नाही. पण ही जी दुसरी जोडी आहे नाही ही छेदणारी आहे. ही जोडी आहे नाही ही बघा ही अशी समोरासमोरची जी जोडी आहे ही छेदेल बघा इथे. त्यामुळे ही समांतर नाहीये. एकच जोडी समांतर आहे. आणि जिची एकच जोडी समोरासमोरील बाजूंची एकच जोडी जिची समांतर असते त्या चौकोनाला आपण काय म्हणतो? ज्या चौकोनाची समोरासमोरील बाजूंची एकच जोडी समांतर आहे अशा चौकोनाला काय म्हणायचं असतं? नाव काय त्या चौकोनाचं? ज्या चौकोनाची समोरासमोरील बाजूंची एकच जोडी समांतर आहे, दोन्ही जोड्या नाही समांतर, एकच, तर त्या चौकोनाला काय म्हणायचं? नाव काय त्या चौकोनाचं? समलंब. समलंब चौकोन. हा जो एबीसीडी आहे तो कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? आपल्याला दिलं नाहीये बघा प्रश्नामध्ये, कुठेही आपल्याला दिलं नाहीये की तो समलंब चौकोन आहे. कुठेतरी तुम्हाला शब्द दिसतो का समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढा? आपल्याला प्रकार कोणता आहे तो दिलाच नाही. आपल्याला ओळखायचंय. कारण आपल्याला चौकोन ओळखल्याशिवाय सूत्र कुठलं वापरायचं हे कसं कळणार? कारण प्रत्येक चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वेगळं आहे. कुठलं पण सूत्र कोणत्याही चौकोनाला लावून नाही चालत. त्यामुळे चौकोन आधी ओळखला गेला पाहिजे. मग आपल्याला दिलेला जो चौकोन आहे तो कोणत्या प्रकारचा आहे?
कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? जी आकृती दिली ती समलंब चौकोन. समलंब चौकोन. आता समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ जर पाहिजे तर हे सूत्र वापरायचं. 1/2 समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले गुणिले उंची. आता समांतर बाजू कोणत्या आहेत? आकृतीमध्ये समांतर बाजू कोणत्या आहेत? आकृतीमध्ये समांतर बाजूंची नावं सांगा पटकन. ए बी आणि डीसी. AB आणि DC समांतर बाजू आहेत आणि ही जी आहे ना ही उंची आहे, कारण ही सरळ आलेली आहे बघा, लंब आहे. मग AD उंची घ्यायची आणि समांतर बाजू AB आणि DC घ्यायच्या. AB अधिक DC आणि उंची घ्यायची AD. AD उंची. आता याच्यात किमती टाका. आपल्याला सगळ्या किमती दिलेल्या आहेत. AB ची दिली आहे, DC ची दिली आहे. AB तुम्हाला 13 दिली आहे, DC 9 दिली आहे. AB अधिक DC आहे ना, मग 13 अधिक 9 आणि AD पण दिले बघा. AD 8 दिलेले. आता आधी बेरीज करून घ्या. 13 अधिक 9 किती होते? या कंसामध्ये जी बेरीज आहे ती आधी करा. 13 अधिक 9 किती? 22 गुणिले 8. आता या दोनने यापैकी कोणाला भाग जातो? 22 ला 8 ला कोणाला भाग लावायचा? कोणाला जातो? 2ने. कोणालाही लावू शकता, कारण दोघांना पण भाग जातो. कारण ही पण 2ने भाग जाणारी संख्या, ही पण 2ने भाग जाणारी संख्या. त्यामुळे कोणालाही लावा. 8 ला लावला तर 2 के 2, 2 चोक 8. खाली 1 राहिला आणि वरती 22 गुणिले 4. 22 गुणिले 4 किती येतं उत्तर? कोणाचं जे क्षेत्रफळ आलेलं आहे तुमच्या ABCD 88. एकक काय द्यायचं इथे? एकक एक क्षेत्रफळ आहे ना, क्षेत्रफळाला एकक काय? सेमी. कळलं सर्वांना? आपल्या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं आता हे दुसरं गणित आहे, तुम्ही प्रयत्न करायचा सोडवण्याचा. हेच सूत्र वापरायचं. हे ते दिलेलं आहे तुम्हाला की तो समलंब चौकोन आहे. आकृती नाही दिली, शाब्दिक उदाहरण दिलेले आहे, पण दिलंय की तो समलंब चौकोन आहे. त्याच्यामध्ये ह्या समांतर बाजू आहेत 2, त्यांची बेरीज करा आणि ही उंची दिलेली 4.2. हे सोडवण्याचा प्रयत्न करा घरी. ठीक आहे, होमवर्क आहे तुम्हाला. आपली वेळ संपलेली आहे. बाय, गुड बाय सर्वांना.